लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर देशात लोकसभेच्या एकूण जागा सध्याच्या 543 वरून 846 च्या वर जाणं अपेक्षित आहे, ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांचा सर्वात मोठा वाटा असेल, तर दुसरीकडे दक्षिणेतील राज्यांच्या जागा किरकोळ वाढत आहेत. हे विधेयक सादर होण्याच्या आधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विधेयकाची प्रत जाळली आणि आम्ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, त्याची शिक्षा देत आहे का असं विचारलं. लोकसभेत पुन्हा बहुमत मिळवायचं तर उत्तरेतल्या राज्यात आधी ताकद असणं गरजेचं आहे आणि याच उत्तरेत भाजपची जोरदार ताकद आहे. पण दक्षिणेतल्या एकाही राज्यात भाजपला स्वबळावर खासदार निवडून आणता आलेलं नाही आणि त्यामुळेच दक्षिणेतल्या जागा कमी ठेवल्या जात आहेत का, असा एक राजकीय अँगलही दिला जातोय. पण खरंच भाजपने दक्षिणेला यातून बायपास केलंय का आणि उत्तर विरुद्ध दक्षिणवाद का पेटतोय, हेच मी या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. स्वातंत्र्यानंतर कधी भाषेवरून तर कधी निधी वाटपावरून दक्षिणेतील राज्य केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र येऊन लढायचे. प्लॅनिंग कमिशन असो किंवा वित्त आयोग यांच्यासमोर बार्गेनिंग करून दक्षिणेतील राज्यांना निधी पदरात पाडून घ्यावा लागला. त्यामुळे दक्षिणेतील राज्याच्या राजकीय आणि आर्थिक हिताला बाधा पोचवत असलेला कुठलाही निर्णय घेताना केंद्र सरकारला तो विचारपूर्वकच घ्यावा लागतो किंवा केंद्र आणि राज्य यात एकमत झाल्याशिवाय असा निर्णय घेतला जात नाही. याआधी जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारी घट भरपाई 5 वर्षे देण्यात यावी, तसेच त्या 5 वर्षांच्या कालावधीत राज्याच्या नुकसानीची टक्केवारीही दक्षिणेतील राज्यांनीच ठरवायला केंद्र सरकारला भाग पाडलं होतं. जीएसटी आल्यानंतर करोनाची लाट आली आणि केंद्र सरकारला आपल्या महसुलातील मोठा वाटा राज्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावा लागला. वित्त आयोगानेही निधीचं वाटप लोकसंख्येच्या आधारावर करताना दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात करताना घेतलेले कष्ट विचारात घेतले आणि निधीचं वाटप त्यानुसारच व्हावं, यासाठी दक्षिणेतील राज्य एकत्र आली होती आणि केंद्र सरकारने त्यांची ही मागणी मान्य करून लोकसंख्या नियंत्रणातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्या आधारावर त्यांना वाढीव निधी दिला. नीट आणि NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यावरूनही केंद्र सरकारविरुद्ध दक्षिणेतील राज्य, विशेषतः तामिळनाडू यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मध्येच केरळ राज्याने NEP निकष पालन न केल्याने त्यांना दिला जाणारा निधी केंद्र सरकारने रोखून धरला होता. सध्या केंद्र विरुद्ध राज्य नाटकाचा नवीन अंक सुरू होतोय, तो म्हणजे लोकसभेच्या वाढणाऱ्या जागा यावरून. लोकसभा भारतात कोणाची सत्ता असेल ठरवते. राज्यसभेच्या तुलनेत आणीबाणी हटवणं, अर्थसंकल्प पारित करणं आणि अविश्वास ठराव पास करून सरकार घालवणं असे विशेष अधिकार लोकसभेला आहेत. देशाचा पंतप्रधान ही लोकसभाच निवडते. उत्तरेतील राज्यात लोकसभेच्या 543 पैकी 229 जागा असून दक्षिणेतील राज्यांकडे केवळ 129 जागा आहेत. त्या तुलनेत एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळेच दिल्लीचा रस्ता लखनौमधून जातो असं म्हटलं जातं. उत्तरेतील राज्यांची लोकसंख्या जास्त असल्याने त्यानुरूप लोकसभेच्या जागाही जास्त होत्या, म्हणून आजपर्यंत 10 पंतप्रधान हे उत्तरेतलेच झाले. प्रामुख्याने उत्तर प्रदेशातून लोकसभेला निवडून येणारे नेतेच पंतप्रधान व्हायला लागले. दक्षिणेतील PV नरसिंह राव आणि HD देवेगौडा हे दोघेच पंतप्रधान पदाला गवसणी घालण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे दक्षिणेतील राज्य लोकसभेच्या जागांप्रती संवेदनशील असतात. पंतप्रधान मोदी सुद्धा गुजरातमधून उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत गेले आणि तिथून त्यांनी निवडणूक लढवली होती. संविधानातही वेळोवेळी बदल करून लोकसभेतील 543 जागांची संख्या कायम ठेवली गेली आणि 2026 पर्यंत यातील बदलावर बंदी घालण्यात आली. लोकसभेच्या आधारावर प्रत्येक राज्यातील मतदारसंघाची पुनर्रचना परिसीमन आयोगाद्वारे म्हणजे डिलिमिटेशन कमिशनद्वारे 4 वेळा करण्यात आली आहे. पण प्रत्येक राज्यातील मतदारसंघाची संख्या मात्र कायम ठेवण्यात आली. राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीतही उत्तरेतील राज्यातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांच्या मतांचं वेटेजच जास्त असल्याने तिथेही दक्षिणेतील राज्यांना प्रभाव पाडता येत नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2 वेळा राष्ट्रपती झाल्यानंतर आता हे पद दक्षिणेतील राज्यांना दिलं पाहिजे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे मित्र डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अमेरिकेतून पाचारण करून राष्ट्रपती बनवल्याचाही इतिहास आहे. आता नव्या बदलांनुसार उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 143, बिहारच्या 40 वरून 79, महाराष्ट्रात 48 वरून 76 ते 80 होणं अपेक्षित आहे. तर दक्षिणेत तामिळनाडूच्या 36 वरून जागा फक्त 29 होणार आहेत. लोकसभेत इतर राज्यांच्या तुलनेत आपला आवाज कमी होणार असल्याचं म्हणत तामिळनाडूत प्रस्तावित विधेयकाला विरोधही सुरू झालाय. लोकशाहीत एक व्यक्ती एक मत हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या राज्यांची लोकसंख्या अधिक आहे त्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळणं स्वाभाविक मानलं जातं. उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांची वाढती लोकसंख्या या तर्काला बळकटी देते.
पण दक्षिणेतील राज्यांनी शिक्षण, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन आणि आरोग्य या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे तेथील लोकसंख्येचा दर नियंत्रणात आहे. त्यामुळे भारताचं ओव्हरऑल ॲव्हरेज TTR म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट 2 पर्यंत खाली येतो. त्या तुलनेत उत्तरेतील राज्य लोकसंख्या नियंत्रणात अपयशी ठरली आणि बेरोजगारीमुळे नोकरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांचा प्रश्न निर्माण झाला. दक्षिणेतील राज्यातील औद्योगिक विकासात उत्तर भारतीय मजुरांचे योगदान असलं तरी प्रत्यक्षात लोकसभेच्या जागा वाटप करताना त्या गोष्टीचा विचार होणार नाही. एक वेळ दक्षिणेतील राज्य आर्थिक नुकसान सहन करतील, पण राजकीय नुकसान कधीच सहन करणार नाहीत, कारण राजकीय ताकदीवरच आर्थिक मदतीची गणितं अवलंबून असतात. त्यामुळे केंद्र सरकारने जर दक्षिणेतल्या राज्यांना समान दर्जा दिला नाही तर हिंदी सक्तीच्या विरोधात जसं आंदोलन उभं राहिलं तसंच एक नवं आंदोलन उभं राहण्याची चिन्ह आहेत. दक्षिणेतल्या राज्यांनी साक्षरता वाढवली आणि आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, पण त्याचा राजकीय तोटा इथे होताना दिसतोय. लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांना जर असा फटका बसायला लागला तर येत्या काळात भारताच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिणेतील राज्य विरुद्ध उत्तरेतील राज्य आणि लोकसभेच्या जागा यावर तुमचं सुद्धा मत कमेंटमध्ये जरूर लिहा.